उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट संदेश दिलाय। माझे नातेवाईक असले तरी कोणीही दबावाखाली काम करू नये असं त्यांनी म्हटलंय। मी माझ्या हातून कधीही चुकीची गोष्ट होऊ देत नाही असा ठाम इशारा देखील त्यांनी दिलाय। तर पुरावे असतील तर चौकशी करावी असंही त्यांनी म्हटलंय। एक रुपयाचा व्यवहार न करता नुसते आकडे लिहून कसा कागद होऊ शकतो ते आजपर्यंत मला काही कळलेलं नाहीये। आणि त्याच्यावर मी पण आश्चर्यचकित झालो की असं कसं ज्या रजिस्टर ऑफिसच्या व्यक्तीने हे नोंदणी केली त्यांनी कशामुळे ही नोंदणी केली, काय त्याला असं घडलं की त्यांनी चुकीचं काम केलं, अशा सगळ्या गोष्टीचा वस्तुस्थिती आपल्याला महिन्यांनी कळेल। मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून मी कधी माझ्या हातनं कुठली चुकीची गोष्ट होऊन देत नाही। माझ्या नावाचा वापर करून माझ्या जवळचे नातेवाईक असतील, लांबचे नातेवाईक असतील, माझे जवळचे कार्यकर्ते असतील, माझ्या जवळचे सहकारी असतील, माझ्या जवळचे अधिकारी असतील, त्यांनी जरी कुणी काही सांगितलं, त्यांनी तर सांगूच नाही, पण यदा कदाचित काही सांगितलं तर ते नियमात नसेल तर अजिबात संबंधित अधिकाऱ्यांनी त्या कामात करता कामा नये। अजिबात कुठलाही दबावला ते बळी पडता कामा नये। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।